सुरुवात झालेली आहे व्हिडिओला। तर सुरुवात रोजच्यासारखीच आणि रोजच्यासारखी म्हणजे काहीतरी वेगळेपणा असतोच। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थंडी वगैरे आहे त्यामुळे छान वाटतं, अगदी उत्साही वाटतं। तर हे ब्रेड आहेत पुढ्या आणि करायचं आहे सँडविच मस्तपैकी। तर त्यासाठी मी काय केलं, हे असं एकत्र केले, यावेळेला काप केलेलं नाही, तर हे असे सगळे बारीक बारीक केलेले। मग ते वर असं ह्याच्यासारखं राहतं। आपण कारण घरात करतो, तव्यावर मी भाजणार आहे, त्यामुळे चटणी तयार करून घेतलेली आणि आता करून घेते। तर अशी चटणी लावून घेणार आहे। मस्तपैकी अशी चटणी लावून घेते। आणि काय होतं आता ह्या दिवसात काकडी वगैरे सगळं, उन्हाळ्यात काकडी असते पण गाजर काकडी सगळ्या भाज्या छान आल्या, फ्रेश असं मस्त असतात भाज्या। तरी बघितली छान वाटतं, महाग असतात पण छान वाटतं बघितल्यावर। कलर वगैरे वेगवेगळे भरपूर असतं त्यावेळेला। तर हे जे मी हे केलेलं आहे ना, त्यात काय काय घातलेलं सांगते। कांदा, काकडी, टोमॅटो इतर वेळेला कसे करते काप करून घालते, पण यावेळेला म्हटलं असं करूया जेणेकरून जास्तही जाते भाजी पोटात आणि खायला वगैरे व्यवस्थित वाटतं। मिरपूड घातले, मीठ घातलंय, मेयोनीज घातलंय मस्तपैकी असं। आता भरपूर अशी घातलेली आहे बघा। आणि आता एका बाजूला ह्याला सॉस लावून घेते। घालायचं आहे, आता भाजायला ठेवते। आता मी जो हा तवा ठेवला आहे तो साधा रोजचा चपातीचा ठेवलेला आहे। माझ्याकडे ओव्हन नाही आहे किंवा सँडविचसाठी जो असतो ना तवा तो पण नाही आहे। तर साधाच असा तवा आपला रोजचा जो चपातीचा असतो तो ठेवलेला आहे। आणि बटर नाही घातलेलं तर लोणी घातलेलं आहे, कारण ताक करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे लोणी मस्त ताजं ताजं आहे। आणि त्याचा स्मेल इतका सुंदर सुटलेला ना की आपण बेकरीत कडेने जाताना बघा कसं म्हणजे इथे भट्टी आहे हे लक्षात येतं आणि तो जो सुंदर स्मेल असा येतो सुगंध असा, तर तसा तो भाजताना सुटलेला होता। आणि एक म्हणजे सँडविच करताना ना आपण ग्रिल सँडविच जो खातो बाहेरचं खातो तर ते वेगळं लागतं। आणि का तर मेयोनीज भरपूर वापरायचं, कारण ते खाल्ल्यावर आपल्याला लक्षात येतं तसं की आपण घरात तर ते सगळं तसं वापरलं तर मेयोनीज न वापरता केलं तर त्याची टेस्ट वेगळी लागते, पण मेयोनीज वापरून केलं की सेम आपण ग्रिल सँडविच जे बाहेर खातो सेम तसं लागतं। तर मेयोनीज नक्की वापरा। आणि हे मी आपलं लोणी माझं ताजं घरचं आपलं आहे म्हणून मी ते वापरलं, नसेल तर बटर वापरलं तरी चालतं। आणि नेहमी मी त्या काकडी टोमॅटोच्या चकत्या काढते, पण यावेळेला मुलांचं म्हणणं होतं की असं बारीक कर म्हणजे मग ते खाताना व्यवस्थित प्रॉपर आपण खाल्लं जातं, नाही ते अर्धं असं दातात अर्धं त्या ब्रेडमध्ये असंच होतं। म्हणून यावेळेला गेलो आणि छान लागलं, ते मस्त झालेलं। म्हणजे आता वाटतं की नेहमी असंच करावं असं। आणि रविवार म्हटलं की काहीतरी वेगळं करावं असं असतं, मुलांना पण वाटत असतं एक दिवस असं वेगळं काहीतरी पाहिजे, तर त्यामुळे रविवारचं शक्यतो करते। खरं म्हणजे चकत्या काढल्या काय होतं दाताखाली आपल्याला व्यवस्थित चावलं जातं, म्हणजे त्यासाठीच आपण सॅलड वगैरे खात असतो की दाताने व्यवस्थित चावून चावून खाता यावं। पण कसं असतं ना, मुलं पण कुठेतरी बाहेर वगैरे बघतात आणि मग आता यूट्यूबवर पण बघतात आणि मग कसं वाटतं ते नाही वाटतं की असं आपल्या मम्मीने पण करावं। चला म्हटलं आज असं करू, कारण नेहमी आपण चकत्या अशा करूनच घालत असते मी। आणि यासाठी कसं चटणी तयार असली आणि जे काय आपण काकडी टोमॅटो कांदा बटाटा जे काय आपण त्यात वापरणार आहे ते सगळं तयार असलं, म्हणजे ते चकत्या काढून म्हणा किंवा मी आता बारीक केलं तसं करून तयार असलं ना की वेळ लागत नाही। कारण सॉस कसं आपण विकतच असतो तेच वापरतं, कारण मी आधी पूर्वी घरी करत होते पण ते 1 ते 2 दिवसच टिकतं असं होतं आणि त्याला करावं लागतं म्हटलं बरंचसं काय काय। कारण होतं कसं प्रिझर्वेटिंगला आपल्याला तसं काहीच हे नसतं की बाबा सॉस करावं आणि ते टिकावं, यासाठी पण ते हे होत नाही।
त्यामुळे ही तयारी जर असली तर एक 5-10 मिनटातच असे 2 सँडविच एका वेळेला तयार होतात। आता हे केले ना ते मी ग्रिल सँडविच केलेत आणि एक सँडविच ब्रेड असतो तो आणलेला होता आणि मग मिश्रण काय होतं, ब्रेडला नुसतंच चटणी आणि म्हणजे आपण हिरवी जी चटणी केलेली ती आणि सॉस आणि त्या ज्या काही भाज्याचं मिश्रण केलेलं ते लावून म्हणजे ते करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे होतं मी, नंतर मला वाटायला लागलं शेअर करायला पाहिजे होतं तुमच्याशी, कारण छान कट वगैरे मस्त झालेलं, भाजल्यावर ना छानपैकी कट होतात। पण हे ब्रेड जर सँडविचचे असतील प्रॉपर ते छान कट होतात बघा। साधे जी ब्रेड आपण आणतो त्याने केलं तर ते व्यवस्थित कट होत नाही तितके। नंतर मला वाटायला लागलं की ते पण करायला पाहिजे होतं मी शूट, की छान झालेलं ते कट। त्यांना एक तसा करून दिला, त्यांना हवा होता, ह्यातला पण खाल्ला त्यांनी ग्रिल सँडविच, पण एक त्यांना हवा होता तसा। आणि त्यांना मी म्हणत होते सगळ्यांना की गरम गरम मी करून देते तसं तुम्ही एक जण खावा, पण ती म्हणायला लागली नाही सगळीच जण आपण बसून खाऊया। त्यामुळे मग आता मी काय केलं, ह्या 2चे मधून असे कट केले आणि 2-2 असे भाजत होते, कारण मग गरम गरम खायचं तर असे 2-2च करावे लागत होते। मग त्यामुळे असे करत होते आणि तेवढेच करून खात होतो आम्ही। बहुतेक करून म्हणजे जास्त करून बुधवारचं आमच्याकडे नाश्ता असतो आणि रविवारी काहीतरी नॉनव्हेज असतं, पण ह्यावेळेला रविवारी केलेलं आहे आणि झालेलं आहे तयार। तर आम्ही खायला घेतो आहे आणि पुन्हा जाऊन पुन्हा करणार, पुन्हा गरम खाणार, कारण गरम गरमच ते छान लागतं। तर सुट्टी दिवशी असं मस्तपैकी बेत केलेला आणि दिवाळीनंतर मी किचनमध्ये थोडेफार बदल केलेले आहेत आणि ते शेअर केले तुमच्याशी तेव्हा। घरच्या घरी तयार केलेलं DIY वॉल हँगिंग मी दाखवलेलं, तर ते मी घरीच आणि केलेलं कसं केलेलं ते शेअर करेन म्हटलेलं। तर आणि माझ्याकडे कलर होता त्यातला एक, फक्त व्हाईट कलर आहे ना तो मी आणलेला आणि रेड कलर आहे तो माझ्याकडे होता, ब्रश पण आहेत। तर म्हटलं आणि ते जे केलेलं आहे ज्यावर ते पण आणलेला होता तो बोर्ड, पण तो काय झाला त्याला चीर पडलेली आहे। मग म्हटलं त्याचा वापर वगैरे, आणि असे आपण बरेचसे ऑनलाईन विकत वगैरे घेतो, तर म्हटलं आता हे घरी आहे आणि आपल्याला जर येत असेल तर ठीक आहे, म्हटलं आपण करून तर बघू म्हणून केलं। हे घेतल्याबरोबर वापरत होते, पण लगेच ह्याला घेतलं थोडे दिवस वापरलं आणि चीर लगेच पडली, म्हणजे बाबा 1-2 वर्ष वापरलं असं पण नाही, किंवा बाबा 6 महिने वापरलं असंही नाही, मला वाटतं 1-2 महिन्यातच त्याला चीर पडली आणि मग टाकायला पण आपलं मन असं हे होत नाही, मग ठेवलेलं तसंच चीर पडलेली दिसते बघा। तर म्हटलं हे आता काय करायचं, तर म्हटलं ह्याचा असा यूज करता येईल का बघावा, कारण कलरही घरात होता एक फक्त आणला आणि म्हटलं बघूया। तर या बोर्डला आता कलर देऊन घेणार सगळं आणि हा कलर आता वाळावा लागणार, त्याशिवाय त्यावर काय म्हणजे डिझाईन असेल किंवा काही असेल ते आपल्याला करता येत नाही, पूर्णपणे सुकल्यावरच ते अक्षर वगैरे काय ते असेल ते काढावं लागतं। मी काय केलेलं दुपारच्या वेळेत ना कलर देऊन काढलेला ह्याला आणि मग संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे सगळं झालं, म्हणजे आपण आटपतो ना सगळं तसं आटपलेलं लवकर, आणि मी अक्षरं त्यावर लिहून घेतलेली आणि असं काहीतरी करायचं आपल्याला उत्सुकता असते ना, त्यामुळे मी काय केलेलं, पण रात्री जर मी असं कलर देऊन घेतला असता बोर्डला तर दुसऱ्या दिवशी ती अक्षरं मला लिहावी लागली असती, ड्रॉ करावी लागली असती, म्हणून मी दुपारचं देऊन घेतलं आणि रात्रीच्या वेळेला अक्षरं त्यावर हे केली। तर अलीकडे बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये दिसत असतील पेंटिंग काय अगदी असं सुंदर असं नाही आहे, पण रांगोळी वगैरे काढायला मेहंदी वगैरे काढायला आवड होती, त्यामुळे असं काहीतरी असलं तर छोटंसं आपलं आपण करू घरी असं एक असतं माझं, आणि आपण तयार केलं की एक वेगळा आनंद असतो तो। मग त्या गोष्टीसाठी किती वेळ लागला, किती खर्च आला हे महत्त्वाचं नसतं आपल्यासाठी, तर ते एक आनंद असतो आपण जेव्हा तयार करतो ना आणि ते तयार होतं ते छान वाटत असतं। आणि रेडिओ लावला आहे आणि चालू आहे माझं हे काम, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील ना तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता हे पूर्ण रंगवून म्हणजे दुपारच्या वेळेला मी म्हटलं ना तसं पूर्ण असं त्याला कलर देऊन झाला आणि वाळला आहे तो। आता मी काय करणार, त्यावर अक्षरं जी काढायची आहेत ना ती काढणार, ती मी बरेच दिवस असं हे करत होती की बाबा काय करावी अशा ह्याने मला पाहिजे, तर ती बरेच दिवस मी वेगळी शोधून काढत होती, कारण मला असं पाहिजे होतं की ते स्वयंपाकघराशी रिलेटेड जरा असावं असं वाटत होतं, त्यामुळे मला माझ्या परीने जे अर्थपूर्ण असं वाक्य वाटत होतं ते असं शोधून काढलं आणि मग चालू केलं काम करायला हे। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।